आपल्याकडे संपत्ती असली की सगळ्या काही गोष्टी धावून येत असतात. एका फाट्यावर आपण उभे येत, आपणाला संभाजीनगरला जायचे, पण त्या फाट्यावर एक 50 लाखाची गाडी उभी आहे, पण तिचं टायर तुटलेलं आहे, टायर निघून गेलेलं आहे. आणि एक 12 लाखाची गाडी आहे पण चलतीये. हरिदास शेठ हात कोणतील देताना? टायर तुटलेल्या गाडीला नाही, चलत्या. मग चलत्या गाडीला हात देणारं युग आहे. ज्याचा काळ चालताय का, ज्याचा काळ चालताय का, त्या युगातली माणसं आहेत आपण. एक सोपा पुरावा सांगू, आत्ताचा आरशात पाहायची गरज नाही. ज्याचा काळ चालताय त्यांनी वर्णासाठी डाळ आणली, याच्यासाठी त्यांच्या घरातल्या लोकांनी शेतात काम केलं असेल. मला सांगा, कष्ट जर केले नसते तर या पवित्र गोवर्धनगडावर प्रसाद करण्यासाठी तुम्ही डाळ आणू शकत नव्हत्या. याच्यासाठी तुम्हाला काम करावं लागलंय, तुम्हाला खुरपावं लागलंय, तूर कापावं लागली, तूर फवारावं लागली, ती मळावं लागली, बडवावं लागली, उधळावं लागली, धुवावं लागली, भरडावं लागली, तिची डाळ करावं लागली, कुटावं लागली, कांडावं लागली. पैशाशिवाय किंमत नाही. अजामेळाच्या जीवनातला अर्थ संपला 2 गोष्टीने. बरोबर, कधी कधी काय होतं माहितीये का, पुन्हा एक मुद्दा मांडतो. हा मुद्दा सर्वत्र अंगाला चिटकून घेऊ नका पैशाचा. कधी कधी आचरणाचं पात्र ज्याचं गोड आहे का, कधी कधी आचरणाचं सूत्र पंढरपूरकर ज्याचं गोड आहे का, त्याच्याकडे 4 आणे जरी नसले तरी लोक त्याला जीव घालतील त्याच्या आचरणाला बघून. पण कोणासाठी राहील ते? योग्यासाठी राहील, तप्यासाठी राहील, सिद्धासाठी राहील, वारकऱ्यासाठी राहील. आता तुमच्यासारखा किती जरी हरिदास शेठ गोड वागला तर तुम्हाला लोकांच्या भाकरी खाणं बरं वाटतं का? सर्जेराव दादा तुम्हाला बरं वाटेल का? अपमान वाटतो? नाही, आपल्यासाठी शक्य नाही. एक आध्यात्मिक वर्ग आहे, त्या वर्गाला चालेल, तो मधुकरी मागेल, काही मागेल, तुम्हाला कसं शक्य आहे ते? ही वेळ येऊ नये याच्याकरता काम करणं गरजेचं आहे. अजामेळाच्या जीवनात ही अत्यंत घाणेरडी वेळ आली. काय करावं, काय करावं, काय करावं? धर्मपत्नी जात राहिल्या, वैकुंठवास झाला आणि ज्या मूर्ख स्त्रीची संगती केली ती सोडून गेली. 7 सोडी तिने निघून गेली. एका मोठ्या व्यक्तीचा चांगला पुरावा होता. लावगणीच्या कापसाची फवारणी हुकली, खत हुकला, वेळेला मशागत हुकली की लावगणीच्या कापसाची फकडी होत असती. कापसातले व्यापारी बसलेले आहेत पुढे. एक मुद्दा, स्लीपर चप्पल चिखलात वापरली की बुंडल तुटत आडकेव कानात, नाही तर हातात घेऊन चल. तिसरा मुद्दा, आपल्या प्राप्तीला पाहून आलेली स्त्री आपलं वाजल्याच्या नंतर थांबत नसती. व्यवहारातले मुद्दे, मोठ्यांचं वाक्य. तसं अजामेळाच्या भौतिक श्रीमंतीला बघून आलेली स्त्री होती, ती नाही थांबली, निघून गेली. चिमुकला लहानसा पुत्र आहे. अजामेळाला सर्वात मोठं दुःख होत होतं की या बाळाचं कसं होईल, या बाळाचं कसं होईल. आपले काय गंगेत घोडे नाहले ते जाऊ दे, आता झालं गेलं, गंगेला मिळालं. काय आपलं प्रारब्ध असेल, आपलं पाप असेल, आपली चूक असेल, ते आपल्या नशिबाला आलं. पण ह्या बाळाचा काय दोष आहे? यानं काय पाप केलं आमच्या पोटी जन्माला येऊन?
पण आजामेळ एके दिवशी बसले असताना अंथरुणावर आहेत. हवेलीत राहणारा आजामेळ झोपड्यात राहू लागलेले आहेत. वैभवात राहणारी आजामेळ एका राध्या रानातल्या माणसासारखं राहू लागले. पण त्या रस्त्याच्या कडेने एक सकाळी साधू गुणगुणत चाललेला होता. महात्मा आहे. पहाटेच्या प्रहरी त्या साधूच्या मुखातून वेदाच्या रुच्या पडतात. अनन्यास्थितो भयपूर्णास्ति नायाम छंदोपराभय गात्रा सुदेनाम नाम्नेन नारायणमुच्यतेनं खलकलुषतं कलपापातिक्षालं नाम्ने भयायं नारायणो नमुच्यते. गोड अशी सुंदर अशी सुक्त म्हणत 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 तो चाललेला आहे. क्रतुतो त्वानना रसना भयानाम नामने मखेषु प्रगटन चकाला. या पवित्र आननामध्ये मुखामध्ये असलेली रसना हिनं नामाचा यज्ञ करायचा, जीवनाचा उद्धार होईल, अशा रुचा म्हणत 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 तो महात्मा चाललेला आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे किंवा रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. किंवा हरी हरी तुम्ही मना रे सकळ, हरी हरी तुम्ही मना रे सकळ. अशी गोडसा उपदेश करीत तो महात्मा पहाटेच्या ब्राह्मी मुहूर्तावर रस्त्याने चालत होता. शेवटच्या पायरीला गेलेल्या आजामेळाचा भाव व्यतीत झाला आणि त्या चिमुरड्या पोलाला सांगितलं, बाळा, रस्त्याने हे उपदेशाचं सूत्र सोडणारा व्यक्ती मला तिथपर्यंत चालता येत नाही, पण त्यांना आपल्या झोपडीत आणतोस का? आणि तो मुलगा धावत गेला. महाराज, संस्कार होते. आई जरी वात्रट असेल तरी पण बापानं संस्कार केलते. एक सांगू का माझ्या माईंनो, प्रपंचात दोघांपैकी एकानं तरी लिनता घ्यायची, संसार सुखाचा होतास तू. नवऱ्यानं चूक केल्याच्या नंतर बाईनं जर राग केला तर तुमच्या पोटी जन्माला येणाऱ्या लेकरांचा विस्तू होऊन जात असतो, राखुंड होऊन जात असतं, त्यांचं मातुडं होऊन जात असते. म्हणून नवऱ्यानं जर चूक केली तर बायकोनं त्या चुका झाकून सावरून 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 आपला संसार पुढे नेऊन आपल्या लेकरांना नाना प्रकारचे उपदेशाचे डोस देऊन आपला संसार पुढे न्यायचं काम या देशातल्या पवित्र स्त्रीनं करायचं असतं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, नवरा नास्तिक असला तरी पाया पडा, त्या हरामखोराला एक दिवशी लाज वाटेल, त्या नालायकाला एक दिवस लाज वाटेल, मी इतका त्रास देतो तरी माझ्या पाया पडती, त्याचं कुठंतरी काळीज असं लवचिक होईल. आणि नाही त्या नालायकाला लाज वाटली तर तुमच्या दोघांच्या चुकातून झालेल्या आपत्त्यांना त्यांचा उन्हाळा होऊ नये म्हणून एक जरी पाय, बाप नावाचा पाय जरी मूर्ख झाला, नालायक झाला आणि तुटला, तर आई नावाचं छत्र त्याच्या डोक्यावर राहावं याच्याकरता तुम्ही कधी कधी लवचिकता घेत जा. बघा, आजामेळाच्या बाबतीत सूत्र उलट झालं. पत्नी वात्रट ही मागची, पण आजामेळ सात्विक होते. बाहेर जाणं बंद केलं, लाज वाटत होती, दुःख वाटत होतं, समाज आपल्याला काय म्हणेल, आपण एवढा मोठा अपराध केलाय, त्याच्याकरता घर सोडलं नाही आजामेळानं.
चूक केलेल्या माणसानं एकांतात राहणं हा त्याच्या जीवनातला पुरुषार्थ आहे. पण चुका करणारी माणसं पुन्हा माणसात घुसत असतील तर समजायचं कपडे घातलेलं डुक्कर आपल्यात आलंय. चुका करणाऱ्या माणसांनी पुन्हा पुन्हा नाही लोकात घुसायचं. अजामेळाच्या लक्षात आलं आपण नियतीला मान्य नाही, अमान्य अशी चूक केलेली आता समाजात नकोय. पण महाराज देहत्याग करावा शेठजी तर आत्महत्येसारखं पाप नाही. म्हणून एकांतात आपल्या घरात पडून 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 विश्वाच्या मालकाचं आठव करत होते. पण शेवटचा टप्पा कसा झाला माहिती आहे का? देवाचा आठव बंद झाला आणि आठव सुरू झाला पोराचा. याचं कसं होईल, मी गेल्यावर काय होईल, याला लोक मानतील का, दारात येऊ देतील का, याचं लग्न होईल का, पत्नी भेटल का, देईल का कोणी, कसं होईल, नुसतं त्याचं जीवन लक्षात आलं. शेवटी त्या महात्म्याच्या करंगळीला धरून मुलाने आतमध्ये आणलं. महाराज तो साधू साधूच होता. नाव शोधा ना त्या साधूचं काय असेल तर, देव चांगलं करेल तुमचं. शोधा शोधा. किती भागवत ऐकले बरं आत्तापर्यंत तुम्ही. आजामेळ्याला भेटलेल्या साधूचं नाव तुमच्या लक्षात असावा. बरं किती महाराज मेल्यावर सुधरताना मला गोळी घाला. किती ऐकले भागवत आत्तापर्यंत. नाही माहीत त्या साधूचं नाव. राहू द्या, मी तरी कशाला सांगू, गुत्त थोडं घेतलं. बघू पुन्हा कधी. मग तुम्ही म्हणताल तुला पुन्हा याचंच का, असंही म्हणताल. तसं काय नाही, बघू आपण बघू. त्रिकालज्ञानी आहे, भावदर्शी आहे. चेहरा पाहिल्याबरोबर भाव लक्षात आला, डोळे भरून आले. हजामेळाने विचारलं, महाराज का रडता? तुमचा पूर्व प्रताप बघून रडतोय. पूर्व प्रताप, पूर्व पुरुषार्थ बघून रडतोय. काय पुरुषार्थ होता अजामेळा तुमचा, नाव माहित आहे? होय. कर्मनो गहनो गती. ठीक आहे, काय इच्छा आहे अजामेळा? महाराज एक इच्छा आहे, माझी काय अवस्था होईल, कुठला अनर्थ माझ्या डोक्यावर पडलाय, मी कुण्या अनर्थाच्या चौकटीत आहे, हे काही मलाही सांगता येणार नाही. ठरविल चित्रगुप्त, यम ठरवतील. पण निष्पाप बालकाचं काय होईल? समोरच्या व्यक्तीनं अजामेळाच्या हातात हात दिला आणि सांगितलं, महाराज तुम्हालाही विमान येईल आणि याचाही उद्धार होईल, पण मी सांगतो ते करा. याचं नाव नारायण ठेवा. आणि मुलाचं नाव नारायण ठेवलं. पुत्राची आमिषे नारायण घोकी. नारायणा पाणी दे, नारायणा जेवायला दे, नारायणा पांघरण दे, नारायणा इकडे, नारायणा कुठं चालला, बस रे नारायणा, हे घे नारायणा, ते देऊन टाक नारायणा, थांब नारायणा, तिकडे जाऊ नको नारायणा. नारायण 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 नारायण. तेवढ्या अवस्थेमध्ये प्राणज्योत मालवली आणि दारात विमाने. त्या लागी विमान पाठविले, अनाथाच्या नाथे घातला विमानी, नेला उचलो नि परलोका. अनाथ आहे, अनाथाचा नाथ आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे पंढरीतला मालक, दयेचा सागर आहे द्वारकेतला मालक. आणि या मालकाने विमान पाठविलं. अरे प्रल्हाद बाबा वैकुंठाला अजामेळाला नेलं. अजामेळ पापराशी
तोही गेला वैकुंठ, त्याला वैकुंठाला नेलं. नामाची साधना आहे. या पवित्र मुखाने एवढ्या चुकीच्या रस्त्यावर गेलेली आजामेळ सुद्धा वैकुंठाला जातात. आणि इथं देवादिदेव भगवान विश्वनाथाचे सासरे, त्याला बोकड्याचं तोंड लागतंय, फक्त जीभ 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 वाईट वळण्याला गेली. एक मुद्दा आहे का, मी नेहमी सांगत असतो, आजामेळांचा ज्या वेळेला स्वर्गवास झाला, विमान आलं वैकुंठात, आजामेळ गेले. नामाची साधना फार मोठी, भागवत सांगते. पण एका पुराणाचा दिलासा आहे, आता हे भागवतात पाहायचं नाही. राजा परीक्षिती महाराजांनी मुनिश्री शुकदेवांना प्रश्न केला, आजामेळाने त्या दुष्कृत्य करणाऱ्या स्त्रीला त्याच वेळी सांगितलं असतं तर जा, तुला कोण्या प्रांतात जाऊन ओरडायचंय, बोंबलायचंय, काय माझ्या नावाचा प्रचार चुकीचा करायचा, तू करत राहा, मी तुझ्याशी संग करणार नाही. सुखदेव म्हणतात, राजन, या वागण्यानं आजामेळाची लोकात वाईट चर्चा झाली असती, पण आजामेळ देवात श्रेष्ठ राहिला असता. वाक्य नीट ऐका, आजामेळ कुठं श्रेष्ठ राहिला असता? देवांमध्ये. लोकांमध्ये चर्चा वाईट झाली असती. काय आजामेळाला सोपतंय का? सरळ ती बाई सांगते, आजामेळाने माझ्याशी संग केलाय, एवढा मोठा वेदांतिक, एवढा मोठा पुरुषार्थी, एवढा मोठा प्रचंड विद्येचा व्यासंग असलेला व्यक्ती असं करणं बरं वाटतंय का? लोकांना नाना प्रकारच्या शंखेचे बिरडे सोडे असते, पण देवाच्या दरबारात आजामेळ निष्कलंक होते. मग आजामेळ त्या स्त्रीशी रत का झाले? एवढ्या विद्वानानं इतकी चूक नाही करायला पाहिजे. तर मुनिश्री सुखाचार्यांनी स्मित हास्य केलं गालात, स्मित हास्य. वाह, काय श्रोता आहे. महाराज शुकाचार्य किती विद्वान होते, त्याच्यापेक्षा भागवतात सर्वात मोठा पुरुषार्थ आहे, शुकाचार्यांना तात्विक श्रोता सापडला. हा मोठा पुरुषार्थ आहे भागवतातला. राजा परीक्षिती हा सामान्य श्रोता नाही. महाराज या मृत्यूलोकामध्ये, पवित्र भारत देशामध्ये एकट्या परीक्षितीने अख्खं विश्व श्रोता म्हणून गोवले. 9 कीर्तनकार होऊन गेले प्रल्हाद महाराज, त्याच्यापैकी बसून कीर्तन करणारे 9. त्या 9 कीर्तनकारामध्ये सर्वश्रेष्ठ कीर्तनकार कोण ठरले? तर शुकाचार्य ठरले. शुकाचार्य. आणि ही उभं राहून फेटा बांधून कंबर बांधून कीर्तन करायची परंपरा ही श्रीमंत श्री नामदेवरायांची आहे. ही नामदेवरायांची परंपरा आहे. याच्या अगोदर कोणाकडे सुद्धा नव्हती. ती नामदेवरायांची परंपरा आहे. पण 9 कीर्तनकारापैकी कथाप्रसंगातले कीर्तनकार कोण असतील तर ते शुकाचार्य 1 नंबरचे आहेत. मी सांगत नाही, पुराण सांगते. माझं काय ऐकू नका, पुराणाचं ऐका. पहावे पुराणी विचारोनी. मुनिश्री शुकदेवांनी प्रश्न केला, राजन, आजामेळानं हिला टाळलं असतं तर देवलोकामध्ये, यक्षलोकामध्ये, किन्नर लोकामध्ये, चारण लोकामध्ये, विद्याधरामध्ये, लोकपाळामध्ये, दिक्पाळामध्ये, चारुहासामध्ये, परमहंसामध्ये, योग्यात, तप्यात, सिद्ध्यात, अनुराग्यात, या सर्व लोकांमध्ये त्यांचं स्थान पूर्ववत राहिलं असतं, पहिल्यासारखं राहिलं असतं. मग शुकदेवांना प्रश्न केला, मग असं का वागले? याचं कारण आहे, हे मागचा पूर्व इतिहास आहे. हे प्राक्तनाची गती आहे, सगळी कपाळाची गती आहे, ही सगळी प्रारब्धाची गती आहे. मग आजामेळांनी असं चूक का केली? तर आजामेळ हे मागच्या जन्मामध्ये एक दंडी संन्यासी होते, त्यागी, अनुरागी, विरक्त संन्यासी होते. एक काही तपसाधनेमध्ये साधना आल्या. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हरिदास शेठ वाळूत बसायचं मांडी घालून,
आणि मांडी घालून बसून भोवताला अशा गौऱ्या गोल. आपण पूर्वीच्या काळामध्ये गाडीची धावपट बसायला तो लोहार दादा गौऱ्यानं धाव गरम करायचा. धाव लोखंडाची असायची. आता चाकच लोखंडाचे, त्याच्यामुळे धाव बसवायचीच गरज नाही. ती वेल्डिंग होऊनच धाव आली, त्याच्यामुळे बसवायचं काम नाही. पण तिच्यासारखी धावत नाही गाडी. खाट 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 खाटच अंतिमातल्याला. ती शिस्तीत धावत होती, आऱ्या पाठ्याची होती ती. तर ती धाव बसविण्यासाठी तिला तापवावं लागायचं. मग त्याच्याकडे ते 2 कुत्रे असायचे. त्या कुत्र्याला वरचं तोंड असं असायचं आणि खालचं तोंड पाठ्याला दाबीत होतं. आणि वरचं तोंड ते कुत्रं होतं का ते आडव्या दाताचं, ते धावाला दाबीत होतं. आणि मग ती धाव बसल्याबरोबर जरा 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 पाणी वतायचं, नाही तर मग ते लाकूड जळून जायचं ना. तर तो पूर्वीच्या काळातला साधू उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाळवंटात बसायचे आणि भोवताल ती धाव गरम करण्यासाठी जशा गौऱ्या ठेवतात अशा काही शरीराच्या अंतरावर त्या गौऱ्या पेटून द्यायच्या आणि डोळे झाकून चिंतन करायचं. सारं अंग हरपळायचं, खालून गरम. ही साधना भर पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पाण्यात उभं राहून तपश्चर्या. काय त्या खडतड साधना. एका पायावर उभं राहून साधना. एकच पाय झाडाला उलटा बांधायचा आणि खाली तोंड करून साधना. 15-15 दिवस नुसतं वारं पिऊन साधना. 3-3, 4-4, 6-6, 5-5 वर्ष झाडाचा पाला खाऊन साधना. तपश्चर्या होत्या लोकांच्या. योगी लोक होते ते, सिद्ध लोक होते. आपल्याला फराळ करून एकादश धरता येत नाही. काय साधना आहेत आपल्या. फराळाचा असून करता येत नाहीत. किती मोठ्या साधना. वारकरी संप्रदायात येऊन पुढचं स्थान प्राप्त करणारे, वारकरी संप्रदायातलं पुढचं स्थान कोणतं माहिती आहे? कीर्तन करणे, विना घेणे, टाळ वाजिणे. आम्ही पुढंच येत ना तुमच्या. कीर्तनकार कुठं असतो तुमच्या? पुढं. भजन म्हणणारा पुढं, विना घेणारा पुढं, चाली म्हणणारा पुढं. मग वारकरी संप्रदायातले हे जे 3 लोक आहेत का, गायक, मृदंगाचार्य आणि कीर्तनकार, हे जर एकादशी धरीत नसतील तो लोमशांचा जाबालीचा संवाद आहे. लोमश जाबाली कथन ऐके हरिदिनी पावन. ऐके हरिदिनी पावन लोमश जाबाली जाबाली कथन. कोण त्यांची गती होईल नेनो, कोण त्यांची गती होईल नेनो, कोण त्यांची गती होईल नेनो, कोण त्यांची गती होईल नेनो. एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्यांची गती होईल नेनो, कोण त्यांची गती होईल नेनो, कोण त्यांची गती होईल नेनो. ऐके लोमश जाबाली कथन. हा वारकरी संप्रदायातला पुरावा आताचा. हा पुराणाचा पुरावा आहे, पण वारकरी संप्रदाय पुराणाला मानतंय. रुखमांगद धर्मांगद मुक्तांगद
तया पासाव हरिदिनी ऐके लोमश जावाली कथन. गोड सूत्र सांगितलं. 19 सोहळ्या येतात त्या. बोलून घेतलं राजन. या पवित्र एकादशीच्या व्रताने एवढा मोठा प्रचंड पुण्याचं सूत्र घडवलं. या पवित्र मानवी देहात सुज्ञ बुद्धिवादी लोकांनी जर ती एकादशी नाही धरली तर त्याची गती काय? काय गती होईल? त्याला जन्म कुठला भेटन? जेच्या उदरी प्रसवती. 6व्या क्रमांकाच्या ओळीचा आधार आहे. जेच्या उदरी प्रसवती उपजता चित्तेशी खाती आयशिया पापियाशी गती जे हरिदिनी न धरिती. एकादशी सियान्न पान जे नर करीती भोजन द्वानवीचे समान आगमन एक. वारकरी संप्रदायाचा पुरावा. कुत्र्याची घाण खाल्ले इतकं पाप. पण हा पुराणाचा पुरावा काय होता माहिती? जियेच्या उदरी जन्मती उपजता चित्तेशी खाती आयशिया पापियाशी गती जे हरिदिनी न धरिती. इंचू व्याल्याच्या नंतर हिंसाच्या पोटात पिला असतात हरिदास शेठ. ते जन्माला आल्याच्या नंतर पोट फाडून बाहेर येतात आणि पोट फाडून बाहेर आलेले इंचवाचे पिले ज्या माईनं जन्म दिलाय तिचं मांस खाऊन मोठे होते. आमच्या 3 लोकांनी एकादशी नाही धरल्यावर तो जन्म. तुमचं नाही सांगत. तुमच्यानं काय घेणे आम्हाला? आपलं आपलं सांभाळायचं आहे का नाही? आपली ज्वारी पाडावा, बांधावा, खळं करावा, वळही लावावा, ज्वारीची थप्पी लावा, वळहीला काट्या लावा. आपली तशीच ठेवली दुसऱ्याला म्हणला तुमचा हुरडाच झाला नाही. काही गरज आहे का फुकट कळण शेंडी वळवळ? आधी आपलं आपलं सांभाळावा ना. काय घेणे आम्हाला तुमच्यावर? आपल्या दारात तोंड धुतलं नाही, शेजारणीला म्हणली सडा काऊन टाकला नाही, तो थुत्तरच धुतलं नाही अजून. आणि शेजारणीचा सडा हिचकायली काय गरज आहे का त्याच्यावर? तो तोंडच धुतलं नाही ना अजून. मग शेजारणीच्या सड्याचा काय संबंध आहे? आधी आम्ही आमचं तपासायचं. जोपर्यंत आम्ही नीट वागत नाही तोपर्यंत तुमच्या डोळ्यात बोट घालायची काय ताकद आहे आमची? आम्ही 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 चला. काय सांगू लागलो? अनुरागी आहे, दंडी आहे. झाडाचा पाला खाऊन, वारं पिऊन, लिंबाचा पाला खाऊन साधना करणारी लोक होती. असा एक संन्यास. आणि तो आजामेळाचा जन्म आहे. त्यागी लोक असतात. महिमेतली लोक असतात ती. रस्त्याने हिमालयाची प्रदक्षिणा करू लागले. हिमालयाचं शीत होतं, थंडी होती आणि अंगावर वस्त्र नाही. मोठ्यांचं वाक्य सांगतो. धारूरकर शास्त्रीचा एक निर्वाळा पाहला. प्रचंड विद्वान होते. चक्रांकित महाराज, धारूरकर शास्त्री, रामचंद्र महाराज डोंगरोजी. आणि मी एकदा जिंतूरला कथा झाली. श्री गुरु बालयोगी महाराजांची, ओतूरकरांची कथा झाली.
त्यांच्या कथेमध्ये भगवंताच्या नामस्मरणाला जास्त किंमत असायची. मी माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या सोहळ्यामध्ये 29 वर्षापासून जातो. त्यांच्या पालखीमध्ये त्यांना चालता येत नव्हतं, तरी एक छोटंसं त्यांना ते रथ केलता, त्याच्यात बसून पूर्ण एकदा दिंडी निघली का टेकेपर्यंत रामकृष्ण हरी. फार असं नामावर फार त्यांची पकड होती. मी त्यांचा सुद्धा त्यावेळेला मी लहान होतो, पण मेमरी कार्ड माझं जरा साफ होतं. मेमरी कार्ड मला चांगलं दिलं देवानं, म्हणून त्यावेळेला मी जिंतूरच्या कथेमध्ये त्यांचा एक पुरावा ऐकिलता. जिंतूर तालुक्यामध्ये वस्सा नावाचं गाव, तिथं पुरावा ऐकिलता. काही काही महात्म्यांचे शब्द म्हणजे ज्ञानेश्वरीच्या बाबतीत त्या अक्षरे नवती देखा, असे काही महात्म्यांचे शब्द म्हणजे ब्रह्मसाम्राज्य दीपिका. आणि सर्जेराव दादा हरिदास सेठ बसलेल्या सगळ्यांची नावं पाठ नाहीत, माफ करा. गप्पा कोणाच्या ऐका. पण चिंतन मात्र अधिकाऱ्याच्या तोंडातून ऐकत जा. देव तुमचं चांगलं करीन. हरिदासा मुखे हरि कीर्तन सेवन, हरिदासा मुखे हरि कीर्तन श्रवण. हो तेने पुण्या पुण्या विशेषता विशेषता, तेने पुण्या पुण्या विशेषता. हरिदासाच्या मुखारविंदातून जर चिंतन ऐकलं तर त्या पुण्याला पुण्य पुण्य विशेषता प्राप्त होत असते. एवढी मोठी ताकद हरिदासात असते. चांगल्याचं सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांचं ऐकायचं. तुम्हाला विनोद सटाके आवडत आहेत त्याबद्दल दुमत नाही ना, पण आहे तुमच्याकडे मोबाईल, त्याच्यामध्ये विनोद भरपूर येतं. कपडे सोडून हसताना, पण कीर्तनात भागवतात विनोद ऐकायची अपेक्षा ठेवू नका. इथं नका तो असा डोकं लावू, आपली ताकद लावू. इथं शास्त्राशी निगडीत, पुराणाशी निगडीत, वेदाशी निगडीत, संप्रदायाशी निगडीत अशावर आरूढ असणाऱ्या लोकांचं ऐक जा. या विश्वात फार विद्वान लोक आहेत. महाराज ते लोकमान्य नसतील, पण ते देवमान्य असतील आणि ते संत मान्य असतील. आणि एक लक्षात ठेवा, संत मान्य आणि देवमान्य लोकांकडं तुम्हाला गर्दी कमी दिसेल. अशी काही कीर्तनकार आहेत, त्यांच्या कीर्तनाला गर्दी कमी असती, पण त्या कीर्तनाला देव मानतोय आणि त्या कीर्तनाला ज्ञानोबाराय तुकोबाराय मानतात. आजामेळ परिक्रमा करत होते. आता श्रावण मासात ब्रह्मगिरीची परिक्रमा बऱ्यापैकी लोक जातात. मी यात्रेच्या वेळेस परिक्रमा करत असतो ब्रह्मगिरीची. यावेळेस अजय सुद्धा आमच्या सोबत होता. सकाळी 5ला लागलं की 11 साडे11ला परिक्रमा करून खाली उतरत होतो आम्ही. दृष्टी पडता ब्रह्मगिरी जात जा जात जा जात जा. परिक्रमेचे बरेच फायदे येतात. एक तर ती देवभूमी आहे, ती पवित्र भूमी हरिदास शेठ याच्याकरता तिथं परिक्रमा करायची. आणि तुमच्या माझ्यासारख्यानं शरीर सुधारण्यासाठी चालायचं. तेवढं चाललं की शरीरातले बऱ्यापैकी विकार निघून जातात. कारण जगात चालण्या इतका सुंदर व्यायाम, जगात चालण्या इतका पोषक व्यायाम कोणताच नाही. इतकं चालणं हा व्यायाम सर्वात चांगला आहे. हिमालयाची परिक्रमा करत असणारा हा संन्यासी चालत होता. चालता चालता त्या परिस्थितीनं ग्रासलं.
आता केवढा जरी मोठा कीर्तनकार असला पावसात गेला भिजणार नाही का? वाटुडीत गेल्यावर अंगावर धूळ पडणार नाही का? उन्हात गेल्या ऊन लागणार नाही का? आणि जर त्याला उन्हात गेल्या ऊन लागत नसेल तर त्याला माणूस कसं म्हणता येईल? तो अधिकारी आहे, तो देव अवतारी आहे, तो कोणीतरी सत्पुरुष आहे, तो आपल्यातला नाही, तो विरळा आहे. तसा महात्मा आहे, दंडी आहे, त्यागी आहे, अनुरागी आहे. पण त्या परिस्थितीनं त्या वातावरणानं त्याला ग्रासलं आणि त्या संन्याशाचे हातपाय आखडले आणि तो संन्याशी मूर्छित अवस्थेत खाली पडला. कमलंडू तसाच खाली टेकला, खाली बसला आणि तशीच ती लोंडकली. मी महाराजांच्या मुखारविंदातला पुरावा ऐकिला की त्या संन्याशाला शेंडीला 14 रोम होते. 14 रोम. रोम म्हणजे फक्त 14च केस. आणि त्या 14 केसाच्या याच्यामध्ये एक रुद्राक्ष घातलेला होता आणि त्या रुद्राक्षाला अशी गाठ मारली. एकच रुद्राक्ष शेंडीत, पुन्हा कुठं नाही, कानात नाही, मनगटात नाही, गळ्यात नाही, कुठंच नाही. तेवढाच एकच रुद्राक्ष. अनुरागी त्यागी माणूस, अंगावर जाणवं नाही, बोटभर कपडा नाही अंगावर, अनुरागी. इतकी कडकडती थंडी, वरून कुठून तरी त्या बर्फाचं पाणी येतंय, ते पाणी त्या अंगाखाली जातंय, पुन्हा ते अंग गोठून गेलं, जास्त कंबर आखडली, पाया आखडली आणि तो पडलेला आहे. त्याच रस्त्याने एक अंध पुरुष जातोय. अंध, दिव्यांध आहे, गर्भांध आहे, दिव्यांग गर्भांध आहे, प्राज्ञाचक्षु आहे, उपजताच डोळे नाहीत. पण त्या साधूशी एका पवित्र स्त्रीने पाणी ग्रहण केलं आणि तिच्यापासून त्या साधूला एक कन्या झाली, एक मुलगी झाली. आणि बाबाच्या हातातली काठी धरून ती मुलगी हिमालयाची परिक्रमा करू लागलेली, परिक्रमा करू लागली. ती पुढे चालते, तिचे बाबा मागे चालतात. वय झालेलं होतं खूप, पण अंगावर भरजरी कपडे तिच्या आहेत, बाबांच्या आहेत. भरजरी म्हणण्यापेक्षा उबदार कपडे येतं. थंडी थांबवण्याची ताकद ज्या कपड्यात आहे अशी कपडे अंगावर होती आणि ती चालू लागली. चालता चालता तिने आपल्या बाबांना सांगितलं, बाबा कुणीतरी महात्मा पडलेला आहे. लक्षण, अंगावर बोटभर कपडा नाही, पण शिखेमध्ये रुद्राक्ष आहे. शिखा म्हणजे शेंडी, आणि शेंडीमध्ये एक रुद्राक्ष, बाकी अंगावर कुठे कपडा नाही आणि कुठलंही देव लक्षण नाही. म्हणजे गळ्यात तुळशीची माळ नाही, रुद्राक्षाची माळ नाही, काही असं काही नाही. फक्त एकच लक्षण आहे की डोक्यामध्ये जे शेंडी आहे त्या शेंडीला डोक्यावरती एक रुद्राक्ष आहे. महात्म्याच्या लक्षात आलं. अंध जरी असेल तरी अभ्यासू व्यक्ती होती आणि लक्षात घेतलं अधिकारी महात्मा आहे. मला जवळ नेशील, जवळ नेलं आणि त्या अंध सत्पुरुषांनी नाडी परीक्षा केल्याबरोबर सांगितलं, बाई हा महात्मा जिवंत आहे, पण याला उबदार कपड्याची गरज आहे. आता द्यायचे कोणी? ह्या अंध साधूच्या अंगावरची द्यावं तर हा मरून जाईल, त्याच्या मुलीच्या अंगावरची द्यावी तर ती मरून जाईल. वरचं बर्फाचं पाणी वितळतंय, ते अंगाखालून जातंय. वरे बर्फ, जागा कोरडी, अशा जागेवर पडलेला आहे, खालनं पाणी जातंय. मुलीला सांगितलं, बाई काहीतरी पर्याय कर. बऱ्यापैकी झाडाच्या फांद्या मोडल्या, त्याची लवचिकदार पानं काढली, कोमल कोमल झाडाच्या फांद्याची शेंडी खुडली, ती अशी आथरवली आणि व्याधीनं क्रश झालेला तो संन्याशी अलगद त्या पानावर लोटला. पण थंडी मात्र शरीरातली जात नव्हती. मग आता माझ्या अंगावरचं पांघरण टाकू का बाबा? नको टाकू म्हणे. तू जाशील, तू जर मृत्यू पावली तर मला काही दिसत नाही, हिमालयाची परिक्रमा मी कशी करू ग? बाबा काही उपाय शोधतो आणि तिने उपाय सांगितला. हरिदास शेठ, बाबा या
पवित्र महात्म्याच्या बाजूला मी निद्रा करते, त्याच्या बाजूला निद्रा करते आणि माझ्या अंगावरचं पांघरण आम्ही दोघं जण पांघरतो. त्या महात्म्याच्या अंगावर अर्ध टाकते आणि माझ्या अंगावर अर्ध घेते, म्हणजे जेणेकरून मीही मरणार नाही आणि या वस्त्राच्या उभीनं त्याच्या अंगातलं ते आखडलेलं सगळं दुरुस्त होईल. बाप हुशार आहे, पण सांगितलं बाई तो संन्यासी आहे बरं, तो सामान्य महात्मा नाही, लक्षात ठेव. म्हणून बापाच्या कमलुंडूतलं पाणी घेतलं आणि संकल्प सोडला, मी या महात्म्याला भाऊ समजून सहोदरा ती जायते, सहोदर म्हणजे भाऊ, आणि संकल्प सोडला आणि निद्रा केली. महाराज कालांतरानं त्या अंगावरच्या वस्त्रानं उब प्राप्त झाली आणि शरीरातला आखडलेलापणा दूर झाला आणि तो संन्याशी उठला, कमलोंड घेतला, पण प्रकाशात पाहला आपल्या बाजूला कोणीतरी मुलगी आहे. कमलोंडूतलं पाणी घेतलं आणि शाप दिला, माझ्यासारख्या संन्याशाला खेटण्याचा प्रयत्न करतेस, पुढच्या जन्मात वेश्या होशील. काय चुकलं होतं तिचं? काही काही गोष्टी विचार करून बोलल्या पाहिजे. वडील जागे झाले, जागे होते, ऐकिलं, उठवलं मुलीला, बाई जीवनाचा राज झाला तुझ्या, काय त्या संन्याशानं तुला वेश्या होशील असा शाप दिलाय. आणि तो सामान्य महात्मा नाही, त्याची झोळी पुण्यानं भरलेली होती. ज्याच्या झोळीमध्ये पुण्याचा साठा आहे ते वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल. आपल्याकडं पुण्याचा साठा नसल्यामुळं आपली वाणी म्हणजे कावळ्याची वाणी. कावळ्याला वाटतं रोज 10-5 जनावरं मारावा आणि आपल्याला खायला भेटावं, कारण वाणीत तप नाही ना. आपल्या वाणीत तप येण्यासाठी आपल्या झोळीत पुण्याचा साठा पाहिजे. त्या महात्म्याकडे पुण्याचा साठा होता, म्हणून शब्द खरा होता. ती जी बोलतील ती शब्द होत होती. मुलगी सामान्याची नव्हती. महाराज तिनं कामही तितकं गोड केलेलं होतं. एका पवित्र साधूला तिनं जीवदान दिलं. वडिलांचा कमलोंड घेऊन पुढे गेली, त्या महात्म्याच्या समोर उभी राहिली, हातातला पाणी घेतला आणि संकल्प सोडला, महाराज माझ्या अंतकरणात तुमच्याविषयी तिला इतकं पाप नव्हतं, सहोदरा हा मी तुम्हाला भाऊ मानून तुमच्या बाजूला निद्रा केली, संकल्प तरुगलाय आणि तुम्ही मला वेश्या होताल असा गैरसमज झाला तुमचा आणि वेश्या होशील असा शाप दिला. तुमच्या शापानं मी निश्चित वेश्या होईल, पण माझं काही न चुकता तुम्ही मला शाप दिलाय, म्हणून मी तुम्हाला शाप देते, त्या वेशेशी तुम्ही संग करताल. म्हणून हा मागच्या जन्मातला संन्याशी पुढे आजामेळ झालता आणि मागच्या जन्मात ती शाप दिलेली पवित्र कन्या पुढे वेश्या झाली आणि तिच्याशी संग झाला आणि या संघामध्ये पापाच्या राशी झाल्या आणि या राशी दग्ध करण्यासाठी तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपतारी. नामाच्या साधनेनं ही आजामेळाचं सर्व पाप संपलं. इति श्रीमन्महा भागवते पुराणे आजामेळ कथा प्रसंगो अध्याय हरये नमः. 5 मिनिटाची इंटरव्हेल. कोणाला पाणी वगैरे प्यायचं असेल तर प्या. नकोय म्हणा एक भजन. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि,
हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण गोपाल भगवान की गोवर्धन भगवान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव गजानन महाराज की मंगलमूर्ती मोरया। षष्टम स्कंदामध्ये अजामेळांचं चरित्र झालं. किती पवित्र नामाची साधना आहे. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू नावाचे दोन भाऊ होते. भगवान नारायणाने हिरण्याक्षाला मारलं. थोडी चूक केली हिरण्याक्षानं. हिरण्याक्षाने पृथ्वीची घडी केली आणि ती पृथ्वी त्यानं काखेत घेतली. आपण ज्याला बगल म्हणतो अशी काखेत दाबली, ती कवेत दाबली, बगलेत. आणि तो हिरण्याक्ष रसातळाला गेला. आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, महातळ, रसातळ, पाताळ, रसातळाला गेला. विश्वाच्या मालकाने विचार केला, काय उपद्रव आहे. मग त्या हिरण्याक्षाचा शेवट करण्यासाठी पंढरीतल्या मालकाला एक अवतार धरावा लागला. त्या अवताराचं नाव आहे वराह अवतार.
वराह भगवान की जय। रूपानं शरीरानं विचार केला तर वराह म्हणजे आपल्या रोजच्या प्रचलित भाषेमध्ये डुक्कर आहे, सुकर आहे, तो अवतार घेतला. रसातळाच्या ठिकाणी जाऊन वराह प्रभूने त्याच्या काखेतली पृथ्वी दाढेवर धरली आणि स्वतःच्या चारी पदाने त्या हिरण्यक्षाचा शेवट केला. पृथ्वी पांगवली आणि पुन्हा पृथ्वीवर जीवसृष्टी केली. म्हणून शतरूपा हे फारसं गोडसं चिंतन आहे ते. पुनश्च सृष्टी पूर्ववत केली. पण दुःख वाटलं हिरण्यकश्यपूला. माझ्या दादाला मारलं, माझ्या दादाला मारलं, माझ्या दादाला मारलं. माणसं विचार करत नाही दादा किती चूक वागला म्हणून. आणि हिरण्यकश्यपूनं साधना केली भगवान पंढरीशाची, भगवान नारायणाची. आपण फजिती करायची, आपण त्याचा बदला घ्यायचा, या अनुषंगानं तो साधना करू लागलेला आहे. एक लक्षात ठेवा सज्जनांनो, दुसऱ्याच्या नासाकरता केलेली साधना ही आपल्यासाठी एक दिवस उलट दुःखाची गर्त तयार करत असते, दुःखाचा पाश तयार करत असते. म्हणून लोकाच्या नाशाकरता, लोकाच्या नाशाकरता केलेली साधना ही लाभदायक ठरत नसते. एक भगवान शिवजीचा असाच उपासक होता. त्यानं शिवजींकडे वरदान मागून घेतलं होतं की मी ज्याच्या हातावर, ज्याच्या डोक्यावर हात टेकील तो मरेल. काय नाव होतं त्याचं? भस्मासूर ना. त्यानं माणसाच्या डोक्यावर हात टाकला की ते भस्मच व्हायचं. मग त्याला कोणीतरी अशी पुसटशी कल्पना दिली, लक्षात ठेव तुला विश्व भेट आहे, पण हे वरदान ज्याने दिलंय का ते तुला भेट नाही. म्हणजे या जगात आधिपत्य कमवायचं असेल तर शिवजी नसणं गरजेचं आहे. पा सांगणारे बी किती बहादर असते पान. आणि ऐकणारे असेच कंटुले, त्याला का डोके असतात का काय असते त्या कंटुल्याला. ते म्हणलं हो राव, मला भीती फक्त शिवजीपास नाही, आणि आज शिवजींना संपवतो. मग नाना प्रकारचा कथाभाग सांगणार आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे सूत्र असते. कोणी म्हणतंय तो पाठीमागं पळत होता, शिवजी पुढं पळत होते, शिवजी त्याला भेट होते. मला वाटतं हे सांगणं म्हणजे मूर्खपणा आहे. भस्मासुराला शिवजी भेटेल? विश्वाला भस्म करण्याची ताकद त्यांच्या डोळ्यात आहे, ते भस्मासुराला भेट असतात का? मोठ्यांचं वाक्य सांगतो. भस्मासूर शिवजींकडे आल्याच्या नंतर शिवजींनी त्याचा भाव लक्षात घेतला. मला सांगायचं याच्याकरता, काही माणसं दुसऱ्याच्या नाशाकरता जे करतात ना, स्वतः त्याच्यात अडकतात. शिवजींनी त्याचा भाव लक्षात घेतला. आपल्याविषयी याचा वाईट भाव आहे. आणि शिवजीनं सांगितलं, मी याच्यानंतर तुला जी पद दिलंय, तुला जो वरदान दिलंय, ते जगात कोणालाही देणार नाही. पण तुला एक काम करावं लागेल, माझ्यासमोर नृत्य करावं लागेल. मग रूप कोणतं धरलं असेल, काय धरलं असेल. एकदा पंढरपुरातले मालक मोहिनी झालते. मोहिनीचे रूप धरी धरी घन श्यामग, समुद्र मंथनाच्या चरित्रातला प्रसंग आहे. काय शिवजीचं रूप. आणि तो नृत्य करू लागलेला आहे. नृत्य करत असताना
त्यानं त्याच्या डोक्यावर हात टेकला. समोरच्या व्यक्तीने स्वतःच्या डोक्यावर टेकला, त्यानेही टेकला. त्यानं स्वतःचा हात त्याच्या डोक्यावर टेकल्याबरोबर तोच भस्म झाला. महाराज, जगाच्या नाशाकरता प्राप्त केलेली विद्या स्वतःचा नाशासाठी कारण ठरली. पुन्हा एक मुद्दा आहे का? कृतित्रेती घडलेला इतिहास. सांब नावाचा रावणाचा भाचा होता. हा शूर्पणखेचा पुत्र आहे. त्याचं नाव आहे सांब. आणि त्यानं तपश्चर्या केली कालास्त्रा करता. कालास्त्र, मला कालास्त्र प्राप्त व्हावा. आणि कालास्त्र प्राप्त झाल्यावर काय करशील? तर विश्वाचा नाश करील, विश्वातल्या मानवसृष्टीचा नाश करील आणि फक्त राक्षस सृष्टी जिवंत ठेवील. मानव सगळी संपून टाकील. हे काम कुठं चांगलं आहे का शेठजी? नाही. म्हणून तपश्चर्या ज्या ठिकाणी करायला बसला त्या ठिकाणी साबरीचं वन वाढलं. साबरी म्हणजे आळंदीतल्या मालकांच्या भाषेमध्ये साबरी म्हणजे येळू. साबरी वाढिनल्या सरळा वरी फळना आत पोकळा. आळंदीतल्या मालकांची भाषा आहे. वेळूचं वन आहे ते. आणि त्या वेळूच्या वनामध्ये तो तपश्चर्या करत बसला आणि कालास्त्र प्रसन्न झालं. पण कालास्त्र प्रसन्न झालं असताना त्यावेळेला या विश्वातला पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे असा शेष मानवी रूपामध्ये, लखनलालजीच्या रूपामध्ये, लक्ष्मणजीच्या रूपामध्ये, नारायणाच्या भावाच्या रूपामध्ये, नारायण म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र, नारायणाच्या रूपामध्ये, नारायणाच्या बांधवाच्या रूपामध्ये, शेष प्रभू लक्ष्मणजीच्या रूपामध्ये त्याच वनात फल आणण्याकरता गेली. आणि कालास्त्रानं विचार केला, मूर्खाच्या हातात पडण्यापेक्षा तपस्वीच्या हातात पडावा. लक्ष्मण तपस्वी होते.